प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई महानगरपालिका देशातल्या कोणत्याही छोट्या राज्यांचा अर्थसंकल्प असणारी ही महानगरपालिका देशातल्या अशा महानगरपालिकांपैकी सर्वात अग्रणी आहे की ज्याचा अर्थसंकल्प एखाद्या छोट्या राज्या एवढा आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करणं हे कोणत्याही राजकीय पक्षाचं दिव्य स्वप्न असतं। या बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे। 2022 मध्ये मुंबई महानगरपालिका बरखास्त झाली आणि गेली 3 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये कुणाचीही सत्ता नाही, प्रशासकाच्या हातात आहे आणि प्रशासकाच्या हातात असणारी सत्ता ही थेट राज्य सरकारच्या ताब्यात असते आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरण करण्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं हे महत्त्वाचं आहे, कारण लोकांची थेट सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा जो गाभा आहे तो यामध्येच आहे। पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किंबहुना महाराष्ट्रातल्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत ते घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता एक प्रकारे मॅन्डेटरी केली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होतील याची गाठ सगळ्या राजकीय पक्षांनी बांधून घेतली आहे। मात्र यामध्ये मेक जे आहे आता सर्वात महत्त्वाची की 2022 पर्यंत जे नगरसेवक होते 227 होते। आता ही नगरसेवकांची संख्या काही प्रमाणात वाढेलही, परंतु याचा आधार 2011 ची लोकसंख्या किंवा 2011च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे तीच लोकसंख्या आधार मानली जाईल, कारण 2021 मध्ये लोकसंख्येची जनगणना झाली नाही कोविड कारणामुळे, ती येणाऱ्या काळात 2026 मध्ये होऊ घातली आहे। परंतु 2011 ची लोकसंख्या आधार घेतल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत सर्वात महत्त्वाचा जो राजकीय विषय आता आलेला आहे तो म्हणजे एससी एसटी यांच्या आरक्षणाचा। 227 जागा यापूर्वी होत्या, त्यामध्ये काही 8 जागांची वाढ होईल। त्यामुळे एकंदरीत जर या बीएमसीच्या निवडणुकीत शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जातीला राखीव जागा जर ठरवायचं म्हटलं तर त्या किमान 29 असाव्यात, कारण एससी अनुसूचित जातीला राज्यामध्ये 13% आरक्षण आहे आणि या 13% आरक्षणानुसार जर आपण गणित करायला गेलो तर 29 जागा या शेड्यूल कास्टसाठी राखीव असायला हव्यात असल्या पाहिजेत। परंतु सध्या नव्या निवडणुकांमध्ये ज्या येऊ घातलेल्या आहेत केवळ 15 जागा या शेड्यूल कास्टसाठी राखीव करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे या विरोधात आता आवाज उठू लागला आहे। तर काय हे असं झालं, सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे। अनुसूचित जाती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी याची कारण मीमांसा करताना भलतंच कारण एक समोर केलेलं आहे आणि ते म्हणतात की लोकसंख्येची जी जनगणना झाली त्यामध्ये आपला धर्म आणि जाती लोकांनी व्यवस्थित नोंदवलेल्या नाहीत। आता ह्या आत्रामांना हे समजलं पाहिजे, लोकसंख्येचा जो आधार म्हणजे 2022 ला ज्या निवडणुका झाल्या, 2017 ला ज्या निवडणुका झाल्या त्या देखील 2011च्या जनगणनेवर आधारित होत्या। मग आताच हा प्रश्न का उभा राहिला, तर यामध्ये सध्या राज्य सरकारमध्ये असणारी जी व्यवस्था आहे, ज्यांनी शेड्यूल कास्ट मध्ये वर्गीकरण विभाजन करण्याचं जे मनोमन त्यांनी ठरवलेलं आहे त्या विभाजनाच्या पलीकडे आता ते जाऊ पाहत आहेत। म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार मुंबईमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या हे ते म्हणतात की फक्त 7.1% आहे। ही अशी का, तर मुंबईमध्ये एकूण ही लोकसंख्या 11.5% पेक्षा म्हणजे 11.75 आहे, किमान 11.25% आहे। पण हे असं का व्हावं, तर याच जनगणनेनुसार मुंबईमध्ये बौद्ध जे अनुसूचित जातींमधून धर्मांतरित झाले त्यांना राजकीय आरक्षण लागू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना वगळण्याचा एक प्रकारे हा राज्य शासनाचा हेतू आहे का आणि तो निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ते राबवू इच्छितात का, कारण 7% अनुसूचित जाती आणि 4.5% बौद्ध यांचं ते विभाजन करू पाहत आहेत आणि यामुळे शेड्यूल कास्टच्या राखीव जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये 29 ऐवजी 15 करू पाहत आहेत आणि या विरोधात चर्चा होणं, आवाज उठवणं याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। यथावकाश ते निवडणूक आयोगालाही करावं लागेल, शासनालाही ते करावं लागेल। मुंबईच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये धर्माची नोंद आणि जातीची नोंद व्यवस्थित झाली नाही असं म्हणणाऱ्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे की या मुंबईमध्ये जर धर्मानुसार जर संख्या आपण पाहायला गेलो तर हिंदू
या धर्माची लोकसंख्या फक्त 65.75% आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्याच्यातले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जर वगळले तर ही लोकसंख्या आणखी कमी होते. मुस्लिम या धर्माची लोकसंख्या मुंबईमध्ये जवळपास 21% आहे. बौद्धांची 4.5% आहे. त्याचप्रमाणे जैन धर्मियांची लोकसंख्या ही 5.5% पर्यंत आहे मुंबईमध्ये. भाषेच्या अनुषंगाने जर आपण हे पाहिलं तर भाषेच्या अनुषंगानं ही लोकसंख्या मुंबईमध्ये मराठी लोकसंख्या किंवा मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या ही केवळ 35.18% एवढी 2011च्या जनगणनेनुसार आहे. दुसरी लोकसंख्या भाषिक अनुषंगानं 22% हिंदी भाषिकांची संख्या या मुंबईमध्ये आहे. उर्दू भाषिकांची संख्या 13.5% पेक्षा थोडी अधिक आहे. गुजरातींची 11% आहे. तमिळ देखील या मुंबईमध्ये 2.5% भाषा ही तमिळ भाषा बोलली जाते. मारवाडी, खास करून ही राजस्थानाशी संपर्क असलेली भाषा 2.5% ही 2011च्या जनगणनेनुसार ही मुंबईमध्ये बोलली जाते. आणि त्याचप्रमाणे कर्नाटक, बेंगाली ह्या भाषा देखील 1 ते 1.5% प्रमाणात बोलल्या जातात. याचा अर्थ मुंबई या महानगरामध्ये सगळ्याच भाषेंमधील स्थलांतरित, कारण मुंबईमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या प्राथमिकतेने पोट भरायला येणाऱ्या लोकांची असते आणि यामध्ये प्रत्येक राज्यातल्या मागासवर्गीयांची संख्या अधिक असते. आणि ते मागासवर्गीय त्या राज्यातून जेव्हा येतात तेव्हा ते आपली भाषा घेऊन येतात. त्यामुळे या सगळ्या भाषिकांमध्ये, या सगळ्या धर्मांमध्ये SC, ST, OBCची लोकसंख्या आहेच. त्यामुळे शासन, निवडणूक आयोग किंवा एकंदरीत यंत्रणा मुंबईच्या वस्तुस्थितीला लक्षात घेऊन अनुसूचित जातीचं रिझर्वेशन जे आहे, ज्यामध्ये बौद्ध आणि अनुसूचित जाती हे एकाच गणनेत ते गणले जातात, त्यामुळे ही मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या ही किमान 12.25% यानुसार जरी आपण ती गृहीत धरली तरी ती 2022 पर्यंत असलेल्या 227 जागांच्या अनुषंगानं ती किमान 26 पर्यंत असायला हवी. जरी 29 दिली नाही 13% प्रमाणे, तरी ती 26% असायला हवी. यासाठी लोकांमधून आता आवाज पुढे येतो आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होतील. तोपर्यंत हे स्वरूप काय असेल हे आता एक प्रेक्षक म्हणून तुम्हालाच ठरवायचं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही शिफारस करा. आणि आमच्या या तटस्थ पत्रकारितेला आधार मिळावा म्हणून तुम्हाला काही मदत देता आली तर आमच्या या स्कॅन कोडवर देखील तुम्ही काही आपल्या यथाशक्तीप्रमाणे मदत करू शकता. धन्यवाद.